निराधार व्यक्तींसाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा अपडेट समोर आला आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच खास ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इथे अशी माहिती सांगितली जाणार आहे जी तुमच्यासाठी थेट उपयोगाची ठरेल। आता बघा, दिव्यांग बांधव असोत, विधवा महिला असोत, वृद्ध नागरिक असोत, श्रावणबाळ योजना असो किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असोत, या सगळ्यांसाठीच ही बातमी अत्यंत इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच दिवसांपासून लोकांच्या मनात असलेले प्रश्न, शंका आणि चिंता दूर करणारी माहिती आता सरकारकडून समोर आली। यामागचं कारण असं आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण खुशखबरी ऐकायला मिळेल। सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबांना मोठा आधार देणारा ठरणार आहे। रोजच्या गरजांसाठी झगडणाऱ्या निराधार बांधवांना यामुळे थोडासा का होईना पण दिलासा नक्कीच मिळेल। म्हणून सांगतोय, हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही तर तुमच्यासाठी आशा आणि विश्वास निर्माण करणार आहे। पुढे काय अपडेट आहे, कोणाला त्याचा फायदा होणार आहे आणि नेमका बदल काय आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेत समजेल। डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल आतापर्यंत सरकारकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नव्हता। त्यामुळे अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, डिसेंबरचा पैसा येणार तरी कधी? तर बघा, डिसेंबर महिना संपला पण हप्ता अजून खात्यात जमा झालेला नाही। यामुळे खूप जणांची चिंता वाढलेली दिसत आहे। या सगळ्या प्रतीक्षेला थोडासा दिलासा आता सरकारकडून देण्यात आला, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळेल। त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामागचं कारण असं आहे की अनेक लाभार्थी रोज विचारणा करत होते, बँकेत फेरा मारत होते, रांगेत उभे राहत होते, पण अधिकृत माहिती कुठेच मिळत नव्हती। डिसेंबर महिना निघून गेला तरी सुद्धा सरकारकडून हप्त्याबद्दल स्पष्ट घोषणा झालेली नव्हती। त्यामुळे लोकांमध्ये अक्षरशः गोंधळ आणि अस्वस्थता वाढलेली होती। पण आता हीच अधिकृत माहिती जी आतापर्यंत जाहीर झालेली नव्हती, तीच आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगेल। कोणत्या तारखेला हप्ता येऊ शकतो, उशीर का झाला आणि पुढे काय अपेक्षा ठेवायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल। म्हणून एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। आता बघा, सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मनात हा असेल की नेमके पैसे खात्यात कधी जमा होतील आणि एवढा उशीर का होतोय? डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नोव्हेंबरचे पैसे अजून येणार आहेत का? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेले असतीलच। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी टप्प्याटप्प्याने सोप्या भाषेत संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुम्हाला माहित आहे का, अनेक जण दिवसेंदिवस या हप्त्याची वाट बघत आहेत, कारण संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर कोणतीही निराधार योजना, या योजनांमधून मिळणारी रक्कम अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार असते। घर खर्च, औषधोपचार, रोजच्या गरजा यासाठी हाच पैसा उपयोगी पडतो। त्यामुळे उशीर झाला की चिंता वाढते। आता लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते अजूनही प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन मंजूर होऊन जवळजवळ 2 महिने उलटले आहेत, तरी सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा झालेली नाही। म्हणूनच सांगतोय, या सगळ्या विलंबामागचं नेमकं कारण काय आहे, पैसे कधीपर्यंत खात्यात येऊ शकतात आणि पुढे तुम्ही काय अपेक्षा ठेवायची, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजणार आहे। त्यामुळे कोणतीही माहिती चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आता बघा, निराधार बांधवांसाठी हे अनुदान किती गरजेचं असतं हे वेगळं सांगायची खरं तर गरजच नाही। रोजच्या औषधांचा खर्च असो, दवाखान्यात जाण्याची गरज असो, हे सगळं थांबत नाही। पण मागच्या एका महिन्यापासून ही मदत मिळत नसल्यामुळे अनेकांचा खर्च जणू अडकल्यासारखं झालेला आहे। औषधं वेळेवर घ्यायची कशी, उपचार कसे करायचे, असा मोठा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिलेला होता। यातच आता घरातील इतर आवश्यक कामं, किराणा, वीज बिल, पाणी बिल अशा छोट्या मोठ्या गरजांसाठी सुद्धा ही रक्कम फार महत्त्वाची ठरते। त्यामुळे प्रत्येक लाभार्थी डोळ्यात आशा ठेवून निधीची आतुरतेने वाट पाहत राहतो। कधी येणार पैसे, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत राहतो। पण आता बघा, या सगळ्या बांधवांसाठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर दिसत आहे। आजची तारीख लक्षात घ्या, जानेवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 4 जानेवारी रोजी महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी आला। नवीन वर्षाची सुरुवातच या चांगल्या बातमीने झालेली आहे, कारण याच नव्या वर्षात आजच्या दिवसापासून प्रलंबित असलेले अनुदानाचं वितरण सुरू करण्याची माहिती समोर आली। म्हणजेच थांबलेले पैसे आता हळूहळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे। लक्ष देऊन बघा, तुम्ही सगळे ज्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होता, तो हप्ता आजच तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आली। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाही। पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील। पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना रक्कम भेटणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील याची
संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात आणि नेमक्या कोणत्या टप्प्यात तुमच्या खात्यात पैसे येतील हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला स्किप करून चालणार नाही, नाहीतर माहिती तुमच्या हातून निसटून जाईल आणि तुमच्या मनातला गोंधळ परत वाढेल. आता बघा मित्रांनो, तुम्ही संजय गांधी निराधार योजना असो, वृद्ध पेन्शन योजना असो, श्रावणबाळ योजना असो, दिव्यांग पेन्शन योजना असो किंवा विधवा पेन्शन योजना असो, यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तुम्ही निराधार लाभार्थी आहात आणि म्हणूनच हा हप्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत फक्त वृद्ध किंवा महिला लाभार्थीच नाही तर अनेक शेतकरी बांधव सुद्धा दिवस मोजत वाट बघत होते, कारण या पैशावर अनेकांची घर खर्चाची गणितं अवलंबून असतात. त्यामुळे आता कुणाला, कधी आणि कसा फायदा मिळणार हे सगळं नीट समजून घ्या. सध्या बरेच शेतकरी आणि इतर लाभार्थी अक्षरशः इकडून तिकडे धावपळ करत आहेत, कारण परिस्थितीच तशी आहे. साधारणपणे 70 ते 75% लाभार्थ्यांना अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचं अनुदान मिळालेलं नाही. एवढे दिवस झाले तरी सुद्धा पैसे खात्यात न आल्यामुळे अनेक जण अक्षरशः अस्वस्थ झालेले आहेत आणि रोज काहीतरी अपडेट मिळेल याच आशेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबरची रक्कम थकीतच राहिली आणि त्यानंतर डिसेंबर महिना सुद्धा सुरू झाला, त्यामुळे अडचण अजूनच वाढली. डिसेंबर संपला तरी हप्ता खात्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते सगळे आतुरतेने पैशाची वाट पाहत आहेत. अनेक जणांनी आपली KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेली आहे तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. मग प्रश्न असा पडतो की सगळं योग्य असून सुद्धा रक्कम का येत नाही, नेमकं कोणत्या कारणामुळे पैसे अडकले आहेत, हीच गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पहिल्या टप्प्यात पैसे कसे आणि कोणाला मिळतील, दुसऱ्या टप्प्यात काय प्रक्रिया असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात उरलेली रक्कम कशी जमा होईल हे सगळं टप्प्याटप्प्याने आणि सोप्या भाषेत तुम्हाला इथे समजेल. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग योजनेबद्दल महत्त्वाची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. काही काळापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी या विषयावर जोरदार आंदोलन केलं होतं. हे आंदोलन फक्त कर्जापुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्यामागे निराधार आणि विशेषतः दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचं काम या आंदोलनाने केलं. तुम्हाला माहीत आहे का, त्या आंदोलनामध्ये त्यांनी एक ठाम मागणी मांडली होती. कर्जमाफीसोबतच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांना मिळणारं मानधन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याच्या वाढत्या महागाईत इतक्या कमी रकमेवर जगणं अशक्य आहे असं त्यांनी ठासून सांगितलं. त्यांची मागणी अगदी स्पष्ट होती. दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना दरमहा मिळणारं अनुदान थेट 2,000 रुपयांपर्यंत वाढवलं पाहिजे. ही रक्कम कागदावरच न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात नियमितपणे जमा झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. यानंतर सरकारकडून याबद्दल GR काढण्यात आला, म्हणजे कागदोपत्री तरी प्रतिमाह 2,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हा निर्णय प्रत्यक्षात कसा अंमलात येतो, पैसे नियमित मिळतात की नाही आणि लाभार्थ्यांना याचा खरा फायदा कधीपासून होणार, हे सगळं समजून घेणं आज खूप महत्त्वाचं ठरेल. पण आता स्वतःला एक प्रश्न विचारा, कागदावर निर्णय झाला पण तुमच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे आलेत का? कारण आजही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त 1,500 रुपये, कुणाला 1,000 रुपये तर कुणाला फक्त 500 रुपये जमा होत आहेत. ज्या 2,000 रुपयांच्या वाढीची घोषणा झाली होती ती रक्कम बहुतांश लोकांना नियमितपणे मिळताना दिसत नाही. 2,000 रुपये प्रतिमाह ही रक्कम फक्त काही दिव्यांग बांधवांना 1-2 वेळाच मिळालेली आहे. त्यानंतर मात्र अनेक महिन्यांपासून ती रक्कम खात्यात आलेलीच नाही. त्यामुळे निर्णय झाला म्हणजे पैसे आलेच असं समजणं एकदम चुकीचं ठरत आहे. याच मुद्द्यावर सरकारला स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं की हा निर्णय फक्त कागदावर नको, जोपर्यंत प्रत्यक्षात खात्यावर पूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत हा निर्णय अपुरा आहे, असं बच्चू कडू यांनी ठामपणे मांडलं. म्हणजेच 2,000 रुपयांचं अनुदान कायमस्वरूपी लागू झालं पाहिजे आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ते नियमितपणे मिळालं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. आता बघा, निराधार व्यक्तींमध्ये अनेक वृद्ध आजी आजोबा आहेत जे पूर्णपणे या पेन्शनवर अवलंबून असतात. सध्या मिळणाऱ्या 1,500 रुपयांऐवजी जर दरमहा 2,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खात्यात आली तर ती त्यांच्यासाठी मोठी आर्थिक मदत ठरू शकते. औषधं, दवाखाना, घर खर्च या सगळ्या गरजांसाठी ही वाढीव रक्कम खूप उपयोगाची ठरेल. सध्या हप्ते येण्यास उशीर होत आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये आला नाही, डिसेंबरचा हप्ता आता जानेवारीत येईल या आशेवर लोक जगत आहेत. पण तरी सुद्धा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यातच जानेवारी महिना सुरू झाला तरी सुद्धा परिस्थिती तशीच आहे. पण मुद्दा फक्त एका महिन्याचा किंवा 2 महिन्याचा नाही, तर हा मुद्दा थोडासा मोठा आहे. आता बघा, जर आपल्याला खरोखर दरमहा 2,000 रुपयांचं अनुदान मिळणार असेल तर त्यासाठी 1-2 नाही तर अक्षरशः 3-3 महिने सुद्धा वाट पाहायला लोक तयार आहेत. कारण अपेक्षा ही तात्पुरत्या रकमेची नाही तर कायमस्वरूपी वाढीची आहे. आज मिळेल, उद्या बंद होईल असं नको.
तर दरमहा नियमितपणे 2,000 रुपये खात्यात जमा झालेच पाहिजे, ही सगळ्यांची अक्षरशः प्रामाणिक मागणी आहे. यामागचं कारण असं आहे की कागदावर निर्णय झाला म्हणजे प्रत्यक्षात तो लागू झाला असं होत नाही. लाभार्थ्यांना फक्त GR दाखवून समाधान नको, तर बँक खात्यात फक्त रक्कम जमा झालेली पाहिजे. म्हणजेच हा निर्णय केवळ कागदावर न राहता जमिनीवर प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरलेला पाहिजे. म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे आहे. 2,000 रुपये प्रतिमाह हे अनुदान कायमस्वरूपी लागू झालं पाहिजे. हप्ता उशीर आला तरी चालेल, पण एकदा लागू झाला की तो बंद होता कामा नये. हीच अपेक्षा आणि हीच लढाई आज निराधार बांधव लढत आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार याबद्दल सरकारकडून अजून सुद्धा अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. कारण नेमकं काय होतं, सरकार जेव्हा हप्त्याचं वितरण करायचं ठरवतं तेव्हा प्रत्यक्ष पैसे जमा होण्याच्या 1-2 दिवस आधी किंवा कधी कधी आठवडाभर आधीच GR काढला जातो. त्या GR नंतरच खात्यांमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात होते. म्हणजेच GR निघेपर्यंत नेमकी तारीख समोर येत नाही आणि म्हणूनच आता कुठेही ठोस तारीख सांगितलेली नाही. पण ज्या क्षणी सरकारकडून हा GR जाहीर केला जाईल त्या क्षणी सर्वात आधी ही माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. यासाठी तुम्ही सज्ज राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट सगळ्यात आधी जाणून घ्यायची असेल तर आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या आणि थेट उपयोगाच्या अपडेटसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.